मित्रांनो, मी क्रांतीवर वेलकम करतो. स्टडी 18 एप्रिल 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील महत्त्वाचे प्रश्न आज. चला तर सुरू करूया. त्याआधी काल झालेल्या प्रश्नाचे रिव्हिजन करून घेऊ. प्रश्न पहिला होता, सिंगापूरचे नवे पंतप्रधान कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ते आहे लॉरेन्स वोंग. प्रश्न दुसरा, नुकतेच T20 फॉर्मॅटमध्ये 500 सिक्सर मारणारे पहिले भारतीय कोण बनले आहे? तर ते आहे रोहित शर्मा. इस्रोद्वारे कोणत्या वर्षापर्यंत चंद्रयान 4 मिशनची प्लॅनिंग करत आहे? तर ते 2040 पर्यंत. कोणत्या संघाने IPLच्या इतिहासातील सर्वात जास्त स्कोअर करण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे? तर ते आहे सनरायझर्स हैदराबाद यांनी. पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण बनणार आहे? गोपी थोटाकुरा. प्रश्न समोरचा होता, हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम कोणते आहे? ते आहे धर्मशाला स्टेडियम, हिमाचल प्रदेशमधील. CBIमध्ये सहसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे अनुराग कुमार यांची. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे MD कोण आहेत ज्यांची दुसऱ्या टर्मसाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे? तर ती आहे क्रिस्टलिना जॉर्जिवा यांची. मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे अशोक कुमार यांना. शेवटला प्रश्न होता, एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलनुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे? तर ते आहे अटलांटा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि भारताचे दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे 10व्या क्रमांकावर. चला तर आजचा पहिला प्रश्न चालू करूया. इस्रोद्वारे डेब्रिस फ्री स्पेस करण्याचे लक्ष्य टार्गेट कोणत्या वर्षाचे ठेवले आहे इस्रोद्वारे? तर ते ठेवले आहे ऑप्शन बी 2030 पर्यंत. इस्रोद्वारे डेब्रिस म्हणजे अंतराळातील जे कचरा असते त्याचे फ्री करण्यासाठी इस्रोद्वारे 2023चे टार्गेट फिक्स केलेले आहे. इस्रोद्वारे काही माहिती पाहू. इस्रोची स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969 मध्ये. याचे मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे आणि याचे हेड कोण आहे? तर हेड आहे S सोमनाथ. यांनीच ही घोषणा केली आहे. ऑप्शनमध्ये काही वर्षाचा उल्लेख आला आहे, त्याचे भारताद्वारे कोणते टार्गेट फिक्स केले आहे ते पाहू. 2070 पर्यंत भारताने 0 कार्बन उत्सर्जन CO2 उत्सर्जन फ्री करण्याचे टार्गेट ठेवले आहे. टार्गेट 2040 पर्यंत इस्रोद्वारेच चंद्रयान 4 चे लॉन्चिंग करण्याचे टार्गेट ठेवले आहे आणि 2047 हे भारताद्वारे सिकल सेल मुक्त भारत करण्याचे टार्गेट ठेवले आहे 2047 पर्यंत. कामाचा प्रश्न आहे, लता मंगेशकर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर ते करण्यात येणार आहे ऑप्शन सी अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात येणार आहे. याआधी प्रथम कोणाला मिळण्यात आले होते? तर प्रथम देण्यात आले होते नरेंद्र मोदी यांना फर्स्ट. सेकंड देण्यात आले होते आशा भोसले यांना आणि हे थर्ड नंबरचे आहे 2024चे, हे अमिताभ बच्चन यांना देण्यात आले आहे थर्ड. योगी आदित्यनाथ यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर यांना 2023चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. समोरचा प्रश्न आहे, शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा हे कोणत्या देशाचे प्रधानमंत्री बनले आहे? ते बनले आहे ऑप्शन डी कुवेत या देशाचे शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा हे प्रधानमंत्री बनले आहे कुवेत. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल तिथले पंतप्रधानबद्दल माहिती पाहू. सिंगापूर आपण कालच्या प्रश्नामध्येच पाहिलं होतं. सिंगापूरचे नवीन PM कोण बनले आहे? लॉरेन्स वोंग. हे सिंगापूरचे PM बनलेले आहे. बांगलादेशचे PM 5व्यांदा कोण बनले आहेत? तर शेख हसीना या बनलेल्या आहेत.
आणि इस्रायलचे PM कोण आहेत तर ते आहेत PM बेंजामिन नेतन्याहू. नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या स्पिनर व ICC हॉल ऑफ फेममध्ये सहभागी राहणाऱ्या डेरेक अंडरवूडचे 78व्या वर्षी निधन झाले आहे? ते कोणत्या देशाचे होते? तर ते होते ऑप्शन बी, इंग्लंड या देशाचे स्पिनर आणि ICC हॉल ऑफ फेममध्ये सहभागी असणारे डेरेक अंडरवूड यांचे 78व्या वर्षी निधन झाले आहे. ते इंग्लंड या देशाचे होते. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आहे, तिथल्या काही क्रिकेट खेळाडूंचा कोणकोणते खेळाडू आहेत ते पाहू. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू कोण आहेत तर आहे पॅट कमिन्स यांच्या कॅप्टनशिपमध्ये 2023चा जे ICC वर्ल्ड कप झाला होता भारतामध्ये, ते ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पॅट कमिन्स होते. विजेता राहिला ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता भारत राहिला होता याच्यामध्ये. न्यूझीलंडचे फेमस खेळाडू कोण आहेत? न्यूझीलंडचे खेळाडू कोण आहेत फेमस तर रवींद्र हे न्यूझीलंडचे फेमस खेळाडू आहे. आणि साऊथ आफ्रिकेचे खेळाडू म्हटलं तर फेमस वाले तर ते आहे AB डिव्हिलियर्स. हे साऊथ आफ्रिकेचे खेळाडू आहेत. समोरचा प्रश्न आहे, जागतिक हिमोफिलिया दिवस केव्हा साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन डी, 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा केला जातो. हिमोफिलिया हा अनुवांशिक अशा प्रकारचा आजार आहे, त्यावर कोणतेही उपचार सध्यापर्यंत नाही आणि त्यामध्ये हा अनुवांशिक असून सुद्धा फक्त पुरुषांना होणारा हा आजार आहे. यामध्ये निळसर काळपट रंगाच्या गाठी येणे, सतत रक्तस्राव होणे, सांधे दुखणे, जखम झाल्यास त्यातून रक्तस्राव होणे, सूज येणे याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे पुरुषाला त्रास होऊ शकतात. आणि रक्त गोठणं शरीरामध्ये जे शरीरातून बाहेर निघते तेव्हा कोणत्या विटॅमिनद्वारे ते थांबले जाते तर विटॅमिन के द्वारे ते थांबले जाते. थ्रोम्बोप्लास्टिन पदार्थ कमी असल्यामुळे हा रोग होत असतो. कोण्या दिवशी साजरा केला जातो तर 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया. 12 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो तर आता आपण 2-3 दिवसाआधी पाहिला मानव अंतराळ दिन. दिन युरी गागरिन यांच्या अंतराळातील पहिल्या उडान दिनानिमित्त हे 12 एप्रिलला आयोजित केलं जातं. 13 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो तर जालियनवाला बाग हत्याकांड ची 105वी वर्षगाठ ही झाली आहे. 13 एप्रिल 2024ला जालियनवाला बाग हत्याकांड 105वी वर्षगाठ आहे. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते, यालाच समता दिवस म्हणून साजरा केला जातो. 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलिया दिवस. समोरचा प्रश्न आहे, भारत पे चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन ए, नलिन नेगी यांची भारत पे चे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आहेत भारत पेचे नवीन CEO नलिन नेगी. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, ते कशाचे CEO आहेत ते पाहू. तर नील मोहन हे यूट्यूबचे CEO आहेत. BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO आहेत. नीती आयोग CEO. आणि शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत. आमचा प्रश्न आहे, IMF द्वारे फायनान्शियल इयर 2024-25 साठी भारताची GDP किती अनुमानित केली आहे IMF द्वारे? तर ही केली आहे ऑप्शन सी 6.8%. 6.8% ही IMF द्वारे फायनान्शियल इयर 2024-25 साठी GDP ग्रोथ रेट
सेट केली आहे. याआधी जानेवारीमध्ये 6.5 असं सांगितलं होतं. आता त्यांनी आपल्या रेटिंगमध्ये चेंजेस करून 6.8 असे केलेले आहे 2024-25साठी भारताची GDP ग्रोथ रेट. 6.4% हे कोणी केली होती तर वर्ल्ड बँकेने सुद्धा आपली रेटिंग सुरुवातीला 6.4 केली होती. त्यानंतर ती चेंज करून 6.6 केली आहे बँक ग्रोथ रेट. आणि 7% कोणी केली होती तर 7% फीच या रेटिंग एजन्सीने भारताची ग्रोथ रेट 7% केली होती. IMF बद्दल काही माहिती घेऊ. IMFचा कालचाच प्रश्न होता की यामध्ये MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. सेकंड टाइम क्रिस्टिना जॉर्जिवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि डेप्टी MD कोण आहे याच्यामध्ये? डेप्टी MD आहे आपल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ. IMFची स्थापना केव्हा झाली तर 1945 मध्ये सेकंड महायुद्धानंतर. याचे मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टन DC येथे आहे. समोरचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील पहिला ग्लास स्कायवॉक ब्रिज कोठे बनवण्यात येणार आहे? हा बनवण्यात आला आहे ऑप्शन सी चित्रकूट येथे उत्तर प्रदेशातील पहिला ग्लास वॉक ब्रिज बनवण्यात आला आहे. अशा प्रकारचा आहे स्कायवॉक. ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती हो. तर अयोध्यामध्ये 22 जानेवारीला PM मोदी यांच्याद्वारे अयोध्या येथे राम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा स्थापन करण्यात आली होती. प्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी. वाराणसीमध्ये जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर. जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर आहे ते वाराणसीमध्येच आहे. आणि लखनौ हे भारतातील पहिले AICT म्हणून याचा उल्लेख करण्यात आला आहे लखनौ सिटीला. उत्तर प्रदेशबद्दल काही माहिती पाहू. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. स्थापना झाली जानेवारी 1950 मध्ये. इथले मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. लोकसभा सीट आहे 80. राज्यसभा सीट आहे 31. विधानसभा सीट आहे 403. आणि फेमस राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यजीव अभयारण्य, नवाबगंज पक्षी अभयारण्य हे फेमस राष्ट्रीय पार्क आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागतो तर एक उत्तराखंड, दोन म्हटलं तर ही इंटरनॅशनल बाउंड्री झाली. दुसऱ्या राज्याची सीमा आहे बिहार, 3 झारखंड, 4 छत्तीसगड, 5 मध्य प्रदेश, 6 राजस्थान आणि UT सुद्धा आहे यामध्ये, 7 दिल्ली, 8 हरियाणा आणि 9 हिमाचल प्रदेश. 9 राज्याच्या सीमा याला लागून आहे. आणि इंटरनॅशनल बाउंड्री म्हटलं तर नेपाळसोबत लागून आहे इंटरनॅशनल. समोरचा प्रश्न आहे, मेनिंजायटिस विरुद्ध वॅक्सिन तयार करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर तो बनला आहे ऑप्शन बी नायजेरिया हा दक्षिण आफ्रिकी देश मेनिंजायटिस विरुद्ध वॅक्सिन तयार करणारा जगातील पहिला देश बनला आहे. नायजेरिया रोल आउट वर्ल्ड फर्स्ट फुल शॉट अगेन्स्ट मेनिंजायटिस. लहान मुलांना देण्यात येणारा ही वॅक्सिन आहे. भारताने कोणती वॅक्सिन बनवली आहे तर भारताने आधी बनवली होती DNA बेस कोरोना वॅक्सिन बनवली होती. त्याचं नाव काय आहे जायकोडी ही असे त्याचे नाव होते. DNA बेस कोरोना वॅक्सिन. घाना यांनी लहान मुलांसाठी मलेरियासाठी वॅक्सिन तयार करणारा जगातील पहिला मलेरियाची वॅक्सिन तयार करणारा जगातील पहिला देश. आणि कॅनडा यांनी प्लांट बेस कोरोना वॅक्सिन बनवणारा जगातील पहिला देश बनला होता. प्लांट बेस कोरोना वॅक्सिन बनवणारा समोरचा आणि शेवटला प्रश्न आहे, युरोपियन स्पेस एजन्सीच्या
प्रोबा 3 मिशनला कोणत्या देशाद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? तर ते करण्यात येणार आहे ऑप्शन सी, भारताच्या इस्रोद्वारे युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 मिशनला लॉन्च करण्यात येणार आहे. इस्रो इज प्लॅनिंग फॉर द लेट 2024 लॉन्च फॉर USA प्रोबा 3 मिशन. कशासाठी आहे? तर हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी, त्याच्या लागून जे कोरोना असतो त्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी USA म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी आपल्याला मिशन पाठवत आहे प्रोबा, त्याचे लॉन्चिंग इस्रोद्वारे करण्यात येणार आहे. भारताचे सुद्धा एक सूर्याचा अभ्यास करण्यासाठी लॉन्च मिशन आहे, त्याचे नाव काय आहे? तर आदित्य L1 असे त्या मिशनचे नाव आहे. अमेरिकाच्या स्पेस एजन्सीचे नाव काय आहे? तर आहे नासा. चीनच्या स्पेस एजन्सीचे नाव काय आहे? CNSA म्हणजेच चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. भारताच्या स्पेस एजन्सीचे नाव इस्रो आणि रशियाच्या रॉसकॉस्मॉस असे स्पेस एजन्सीचे नाव आहे रशियाच्या. त्यामध्ये प्रोबा 3 मध्ये 2 रॉकेट पाठवण्यात येणार आहे. ते नाव काय आहे? कोरोनाग्राफ आणि ऑक्युरेटर. आणि इस्रोचे आहे कोणत्या म्हणजे जे आपली PSLV GSLV आहे यापैकी कोणत्या रॉकेट लॉन्चरद्वारे पाठवण्यात येणार आहे? तर हे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल एक्सेल याद्वारे हे लॉन्च करण्यात येणार आहे. या अभ्यासाने वैज्ञानिकांना हे जे सूर्याच्या रिलेटेड कोरोना असते याचा अभ्यास करण्यासाठी मदत करण्यात आहे. यासाठी 2 सॅटेलाइट पाठवण्यात येणार आहे, हे एक आणि हे. युरोपियन स्पेस एजन्सीबद्दल काही माहिती पाहू. युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली 1975 मध्ये. याचे हेडक्वार्टर कुठे आहेत? तर पॅरिस येथे, फ्रान्समधील पॅरिस येथे. आणि हेड कोण आहे याचे? जोसेफ, हे तिथले हेड आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य कोण बनली आहे? तर ती बनली आहे ऑप्शन सी, बिल्किस मीर ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य बनली आहे. समोरचा प्रश्न होमवर्कसाठी ठेवलेला आहे, प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, कोणत्या संघटनेने सक्षम नावाचे ॲप लॉन्च केले आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा.